आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंगले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसंख्या अहवालावरून संसदेत संघर्ष पेटला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वळीवाचे पुनरागमन. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठी आर्थिक उलाढाल. सांब्रा यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. प्रेरणा प्रकाश पाटील हिचे 10वीच्या परीक्षेत यश. जिजामाता हायस्कूलचा निकाल 97%. ज्ञान मंदिर इंग्रजी विद्यालयाचा निकाल 95%. शिवजयंती चित्ररथ पात्रांना मोफत रंगभूषा. मनपातील 27 नगरसेवकांनी दिली मिळकतीची माहिती. श्री नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने शिव बसव जयंती साजरी. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. 1950 ते 2015 या 65 वर्षामध्ये देशात हिंदू लोकसंख्या 7.81% घटली असून मुस्लिमांची संख्या 43.15% वाढल्याचा अहवाल पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रकाशित केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा अहवाल प्रकाशित करून धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. भाकपचे सरचिटणीस डी राजा आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी जनगणना न केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. जनगणना केली नाही, मात्र पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने धार्मिक लोकसंख्याबाबत प्रसिद्ध केलेले कार्यपत्र कलह निर्माण करणारे आहे, असे या दोन्ही नेत्यांनी सांगितले. भाजपचा उद्देश फक्त देशातील जनतेची दिशाभूल करणे, द्वेष पसरवणे आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे आणि त्यांना पुन्हा तेच करायचे आहे, असा आरोप यादव यांनी केला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वळीवाचे पुनरागमन. मागील 2 दिवसांपासून शहर परिसराला आणि तालुक्याला पावसाची चाहूल लागली होती, मात्र शुक्रवारी सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी 3च्या सुमारास पावसाच्या वर्षावाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाला. शहराबाहेरील महामार्ग परिसरावर पावसाने चांगले झोडपून काढले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने वळीव पाऊस बरसणार या आशेने नागरिक प्रतीक्षा करत होते. बेळगावच्या शहराच्या मध्यवर्ती भागासह बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. 4 दिवसांपासून उष्म्याच्या प्रमाणात झालेली वाढ काहीशी कमी झाली, मात्र पावसाचा वर्षाव अखंडपणे सुरू राहण्याची गरज शहरवासी आणि शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठी आर्थिक उलाढाल. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय तृतीया शुक्रवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने, चांदी, प्लॉट, नवीन घर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहन खरेदीसाठी बाजारपेठेत सकाळपासूनच लगबग होती. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केलेली खरेदी अक्षय असते अशी भावना आहे. सध्या सोने चांदीचे दर वाढले असले तरी गुंजभर का होईना सोने खरेदीची परंपरा जपण्यासाठी शहर, उपनगर तसेच ग्रामीण भागातील लहान मोठ्या सराफी पेढीत ग्राहकांची तोबा गर्दी दिसून आली. आज शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेमध्ये विविध फळांनाही मोठी मागणी होती. शहरातील विविध शोरूममध्ये देखील नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तेजीचे वातावरण असते, तसेच वातावरण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही पाहायला मिळाले. ऑटोमोबाईल आणि रिटेल इस्टेट क्षेत्रामध्ये 15 दिवसांपासूनच बुकिंगवर भर असून गारमेंट, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्वच क्षेत्रामध्ये आज तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विविध खरेदी करण्यासाठी गर्दीचे वातावरण दिसून आले.
मुख्य रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहनांमुळे प्रचंड गर्दी झाली होती. सांब्रा यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. सांब्रा महालक्ष्मी यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. यासाठी यात्रोत्सव कमिटीकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. बेळगाव बागलकोट या मुख्य रस्त्यावर असलेल्या रहदारीची समस्या होऊ नये यासाठी पंचक्रोशीतील गावांना पार्किंग आणि रहदारीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यात्रोत्सवातील देवीच्या रथाची मिरवणूक 4 दिवस होणार असल्याने मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यात येत आहेत. मंगळवारी पहाटे यात्रेला प्रारंभ होणार असून सूर्योदयाला अक्षतारोपण, देवी रथारूढ आणि मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक शुक्रवारपर्यंत चालणार आहे. शुक्रवारी सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होणार आहे. प्रेरणा प्रकाश पाटील हिचे 10वीच्या परीक्षेत यश. शहरातील मराठी विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी प्रेरणा प्रकाश पाटील हिने यंदाच्या SSLC परीक्षेत 99.04% गुण संपादन करत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण होण्याद्वारे घवघवीत यश संपादन केले आहे. प्रेरणा प्रकाश पाटील हिने या परीक्षेत 625 पैकी 619 गुण संपादन केले. सांब्रा हायस्कूलचे शिक्षक प्रकाश पाटील यांची कन्या असलेल्या प्रेरणाने सर्वच विषयांमध्ये A+ श्रेणी प्राप्त केली आहे. जिजामाता हायस्कूलचा निकाल 97%. जिजामाता हायस्कूलचा निकाल 97% लागला आहे. परीक्षेला 87 विद्यार्थिनी बसल्या होत्या, त्यापैकी 84 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ऐश्वर्या कुर्चीकर 97.44%, निशिगंधा मुदगेकर 95.2%, मनाली जाधव 94.88%, समीक्षा गवीने 90.72%, तनुजा वड्डरने 89.44% असे यश मिळवले आहे. ज्ञान मंदिर इंग्रजी विद्यालयाचा निकाल 95%. शास्त्रीनगर येथील दी आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञान मंदिर इंग्रजी विद्यालयाचा SSLC परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. शाळेचा निकाल 95.34% इतका लागला आहे. प्रथम क्रमांक प्राची रॉय 95.8%, द्वितीय क्रमांक देवयानी चौगुले 94.8%, तृतीय क्रमांक दीपक देवासी 92.48% आणि चतुर्थ क्रमांक अमिता नायडू 90.2%. प्रथम श्रेणीमध्ये 12 मुले आली आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यवस्थापिका भक्ती देसाई आणि मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्यासह शाळेच्या शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. शिवजयंती चित्ररथ पात्रांना मोफत रंगभूषा. बेळगावातील पारंपरिक पद्धतीने होणारी शिवजयंतीची चित्ररथ मिरवणूक शनिवारी होत आहे. अक्षय तृतीया दिवशी वडगाव आणि अनगोळ परिसरात चित्ररथ मिरवणूक काढली जाते, तर दुसऱ्या दिवशी बेळगाव शहरात शिवजयंती चित्ररथाची मुख्य मिरवणूक काढली जाते. मागील वर्षीप्रमाणे सकल मराठा समाज बेळगाव आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या माध्यमातून बेळगाव शहर परिसरातील चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळांना करण्यात आले आहे. मनपातील 27 नगरसेवकांनी दिली मिळकतीची माहिती. महापालिकेच्या 58 पैकी 27 नगरसेवकांनीच मिळकतीची माहिती कौन्सिल विभागाकडे सादर केली आहे. अद्याप 31 नगरसेवकांनी माहिती सादर केलेली नाही. माहिती न देणाऱ्यांपैकी बहुतेक जण हे अपक्ष व विरोधी गटातील नगरसेवक आहेत. महापालिकेकडून केवळ 27 जणांचीच माहिती नगरविकास खात्याकडे पाठवली, तर 31 नगरसेवकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कौन्सिल विभागाने याबाबत प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी व महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने शिव बसव जयंती साजरी. श्री नामदेव दैवकी संस्था खडेबाजार यांच्या वतीने शिवजयंती आणि बसव जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बसवेश्वर सर्कल येथे जगज्योती श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्याला समाजाचे अध्यक्ष अजित कोकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष निरंजन बोंगाळे, उपसेक्रेटरी हेमंत हावळ, देवेंद्र हावळ, सुरेश पिसे, अमर कोपारडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट
बेस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कंगराळी खुर्द येथील गावच्या प्रवेशद्वारापाशी छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरेनुसारची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात प्रथम माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी अश्वारूढ शिवपुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. तर ग्रामपंचायत अध्यक्षा दोड्डव्वा माळगी, उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील व ॲडव्होकेट MG पाटील यांनी पाळणा पूजन करून श्रीफळ वाढवले. माजी अध्यक्षा रुक्मिणी निलस्कर, सदस्या लता पाटील व अन्य महिला शिवप्रेमींनीही शिवरायांचे पूजन करून पाळणा व आरती गायन केले. लांब पल्ल्यासह ग्रामीण बस सेवा पूर्वपदावर. लोकसभा निवडणुकीमुळे विस्कळीत झालेली बस सेवा गुरुवारपासून पूर्वपदावर आली. लांब पल्ल्याच्या बसेसही प्रवाशांना घेऊन धावल्या. वस्ती बस सेवा बुधवारी रात्रीपासूनच सुरू झाल्याने ग्रामीण भागातील बसेस शहरात दाखल झाल्या. याशिवाय उपनगरातील बस सेवा ही नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे. जिल्ह्यातून 200 बस निवडणुकीच्या कामासाठी दिल्याने 41 मार्गावरील बस सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. या मार्गावर बुधवारी रात्रीपासून बस सेवा सुरू झाली. बहुतेक बसेस बुधवारी रात्री आगारामध्ये परतल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बसेस गुरुवारपासून सुरळीत सुरू झाल्या. केएलई अभियांत्रिकी कॉलेजला विजेतेपद. केएलई शेषगिरी तांत्रिक विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या 6व्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांनी बंगळूरमध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील VLI एक्स्पोमध्ये विजेतेपद पटकावले. या संघात चंद्रकांत कल्लानवर, दर्शन गडदे, प्रशांत पाटील आणि ऋषिकेश कामत यांचा समावेश होता. या प्रकल्पासाठी डॉक्टर स्वाती माविन कट्टीमठ यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉक्टर SF पाटील, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर DA तोरसे यांचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन लाभले. राणी चन्नम्मा विद्यापीठात जागतिक रेड क्रॉस दिन साजरा. राणी चन्नम्मा विद्यापीठ व यूथ रेड क्रॉस तर्फे बुधवार दिनांक 8 रोजी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा करण्यात आला. रेड क्रॉस संस्थेचे संस्थापक जीन हेन्री ड्युनंट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यूथ रेड क्रॉस RCUBचे नोडल अधिकारी डॉक्टर सुमंत S. हिरेमठ यांनी जागतिक रेड क्रॉस आणि ड्युनंट यांच्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला प्राध्यापक DN पाटील, प्राध्यापक बसवराज पद्मशाली, प्राध्यापक SB आकाश, प्राध्यापक J. मंजन्ना, प्राध्यापक CN वाघमारे, डॉक्टर प्रकाश S. कट्टीमणी यांनी मनोगत व्यक्त केले. BK कॉलेज NCC छात्रांचा स्तुत्य उपक्रम. सध्याच्या तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्यासाठी जनावरांचे होणारे हाल लक्षात घेऊन शहरातील भाऊराव काकतकर कॉलेजच्या NCC छात्रांनी माजी वरिष्ठ NCC अधिकारी स्वयं पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवापूर येथील श्री श्री मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजी मठ येथील गोशाळेला 10 पोती पशुखाद्याची मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर येथे श्री श्री मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजी मठाच्या गोशाळेत 60हून अधिक गायी आहेत. यावर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे बेळगाव जिल्ह्यात जनावरांसाठी पाणी आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून छात्रांनी हा उपक्रम राबवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. मंगाई नगर रहिवासी संघातर्फे श्री शिवजयंती साजरी. मंगाई नगर रहिवासी संघ शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी मंडळाने किल्ले पारगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे प्रत्येकाच्या घरोघरी आरती ओवाळून ज्योतीचे स्वागत करण्यात आले व संपूर्ण मंगाई नगरमध्ये ज्योत फिरवण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, उपाध्यक्ष श्रीधर बिरजे, आनंद गोंधळी, भालचंद्र उजगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले. तत्पूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महिला मंडळाने पाळणा गीत म्हणून पूजन करण्यात आले. मुक्तांगण शाळेचा निकाल 98.3%.
भाग्यनगर येथील आदर्श गुणविकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय या इंग्रजी माध्यम शाळेचा 10वीचा निकाल 98.3% लागला आहे. 59 विद्यार्थ्यांपैकी 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अथर्व शिरोडकर 95%, दिव्या प्रजापतीने 94%, यासीन बागवानने 93.4%, मुस्तफा इनामदारने 92.16% आणि सृष्टी नंदाळकरने 92% असे पहिले 5 विद्यार्थी आहेत. ह.भ.प. सौ छाया काकडे यांचे निधन. महात्मा फुले रोड शहापूर येथील रहिवासी ह.भ.प. सौ छाया प्रभाकर काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 68 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात 2 मुले विवाहित, 3 मुली विवाहित, नातवंडे असा परिवार आहे. भारत विकास परिषदेच्या वतीने चैत्रोत्सव साजरा. भारत विकास परिषदेच्या वतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात GGC सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच भारत माता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शुभदायी गौरीदेवी पूजन करून महाआरती तसेच भजन गायन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉक्टर J.G. नाईक, विद्या इटी आणि प्राध्यापक अरुणा नाईक यांनी आपले विचार प्रकट केले. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी नवीन सदस्यांना शपथ देववली. स्वामी विवेकानंद हायस्कूलचा निकाल जाहीर. उसगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलची विद्यार्थिनी साहिबा खाजामिया सणदी हिने 97.60%, 611 गुण घेऊन केंद्रामध्ये प्रथम आलेली आहे. तसेच सायली ज्योतिबा डोणकरी हिने 96.3% गुण घेऊन द्वितीय आलेली आहे. तसेच श्रद्धा दत्तात्रय देसाई हिने 90.4% गुण घेऊन तिसरी आलेली आहे. हायस्कूलचा रिझल्ट 60% लागलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना हायस्कूलचे मुख्याध्यापक PL सोमनाथ व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.